श्रीराम नमस्कार. आज 14 एप्रिल 2021. श्रीमद भगवद्गीता निरूपण भाग 100. भगवंतानी अर्जुनाला, नारायणाने नराला कुरुक्षेत्रात धर्मक्षेत्रावर जो उपदेश केला, जीवन कसं जगावं याचं गुपित सांगितलं. याचा आज हा 100वा भाग आहे. भगवद्गीता जेव्हा सांगू शकतो असं जेव्हा शंकराचार्यांनी सांगितलं आणि तेव्हा बोलणं असं झालं की माझा काही तेवढा भगवद्गीतेचा अभ्यास असा नाही, वरवर जे वाचलंय, पण त्यांचा आत्मविश्वास, त्यांनी माझ्यामध्ये जागृत केलेला आत्मविश्वास, आणि अर्थातच डॉक्टरांची जर आम्ही गुरु मानतो, त्यांची अखंड कृपा, महाराजांचे आशीर्वाद, स्वामींचे आशीर्वाद आणि आपल्यासारख्यांचे आशीर्वाद, यामुळे 100व्या भागापर्यंत पोचलेलो आहे. अखंड भगवद्गीता ही आपल्याला पूर्ण ऐकायचीच आहे, पण एखादी गोष्ट सुरू होता, कारण जेव्हा भगवद्गीता सांगणं चालू केलं त्याच्या अगोदर कधीही निरूपण हा चित्रीकरणाच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून कधी केलेला नव्हता, किंवा आपण बोलू शकतो असं कधी वाटलेलं नव्हतं. आणि लिखाण मात्र भरपूर व्हायचं, पण शेवटी लिखाणाला ह्या मर्यादा असतात, आणि ऐकणाऱ्यालाही आता जो व्हिडिओ जरी केला तरी त्याला मर्यादा येतात. त्याचं कारण असं की सर्वांची एकच तक्रार, आमच्या मोबाईलमधला डेटा जातो, पण त्याला काही आता करू शकत नाही, मी तरी काही करू शकत नाही. जेव्हा मला असं कळालं की कुठला तरी एक मार्ग आपल्याला निवडायला हवा, आणि जेव्हा भगवद्गीता चालू केली, तसं एक एक दिवस असं जाणवत गेलं की कुठंतरी आपण स्थिरतेवरती, स्थिरतेच्या मार्गावरती आपण चालतोय. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं, आणि आपण काय घेतोय, आणि आपलं मन किती स्थिर होत आहे, ह्याला खूप महत्त्व आहे. एखादं वाक्य आपण 1 मिनिटं बोलतो, पण ते बोलताना आपण जसं जर वेळेचं गणित लावलं तुम्ही घड्याळावरती, तर ते पटकन संपून जातं. मग पुढं काय बोलावं हा मोठा प्रश्न असतो. आणि ह्या 100 भागामध्ये भीमरूपी पूर्ण झाली, आता ज्ञानेश्वरी चालू आहे. पण एवढं खात्रीने सांगतो की त्या भगवंताची, स्वामींची, महाराजांची आणि डॉक्टरांची कृपा आहे, म्हणूनच हे मी सांगू शकतोय. मी जेव्हा अनुमती घेतली डॉक्टरांची की हे करावं का, शंकराचार्यांनी सांगितलं ठीक आहे, पण गुरुजना मानलं ती एकच, डॉक्टरच. त्यांची अनुमती नसती तर हे कदाचित झालं नसतं. पण त्यांनी अनुमती दिली आणि फक्त
जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की ह्याचा काही मला अनुभव नाही, ते म्हणले तू सुरुवात कर, बाकी आपोआप होईल. आणि खरंच आज तसंच झालंय. सुरुवात केली आणि आता तसं घडत गेलंय. सुरुवात केली आणि घडत गेलंय. योग सांगता सांगता राजविद्या, राजगुह्य योग इथपर्यंत आपण येऊन थांबलो होतो. आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला, पार्थाला, कौंतेयला या जीवनातल्या यशाचं रहस्य काय आहे हे समजून सांगतायत. मागच्या निरूपणात एक उदाहरण सांगितलं होतं की अभिषेक करताना पंचामृत घेतो आपण आणि त्या देवाच्या मूर्तीवरती अभिषेक केल्यानंतर गुरुजी सांगतात आता शुद्ध पाण्याने धुवून घ्या. आणि ह्याच्यावरती काही टिप्पणी केली होती आणि 1-2 जणांचे मला फोन आले, चर्चा झाली की आपल्या पूजेमध्ये जेव्हा अभिषेक होतो त्याच्यानंतर शुद्धीकरणाचं स्नान हे सांगितलेलं आहे. मी परत एकदा सर्वांना सांगू इच्छितो, आपण भगवद्गीतेचा अभ्यास करतोय. समोरच्यांना समजावून सांगताना एकाने मला सांगितलं, टेंबे स्वामींकडे पण दत्ताची मूर्ती होती. म्हटलं अगदी बरोबर आहे, पण म्हटलं त्याची पूजा कशी व्हायची, कशी चालायची, कसे करायचे ह्याचा संदर्भ पण मला सांगा. त्याला नैवेद्य काय द्यायचे ह्याचा संदर्भ पण मला सांगा. भगवद्गीता हे फक्त भगवंत, आपल्याला भगवंताच्या शिवाय दुसरा काही दिसता कामा नये. बर्फीचे कितीही तुकडे केले तरी ती बर्फीच. आंब्याच्या बर्फीचा क्रेट असतो, 10 तुकडे करा असं म्हणाल का? हा तुकडा वेगळा आहे, तो वेगळा आहे. तुकडे कितीही करा पण ती बर्फीच, तत्व एकच. तसं भगवंताचं, परमात्म्याचं तुकडे कितीही करा. कोणाला जास्त आवडत नाही म्हणून छोटा तुकडा खातो, कोणाला अति आवडतं म्हणून जास्त खातो. सेवा अशीच असते. कोणाला चालता बोलता कराशी वाटते, कोण आसन घालून करतो. आसन घालतात, आसन मांडत नाही. काही जण मनामध्ये करतात, काही जण भरपूर फुलं अजून उदबत्ती, कापूर अशा सर्व ह्यांनी केली जाते. ज्याला आपण पूजा म्हणतो त्याच्या पाठीमागचं विज्ञान काय आहे हे कोणी विचारातच कधी घेतलं नाही. कृती करायची पण त्याच्या पाठीमागचं विज्ञान काय आहे ह्याचा कधी अभ्यासच झाला नाही. आणि हे दुर्दैव आहे. आपण फक्त देवाची पूजा म्हणतो. पंचामृतामध्ये जे घटक वापरतात त्या प्रत्येक घटकाचा जर अभ्यास केला तर त्याचा शरीरावरती काय परिणाम होतो, त्या घटकांचा औषधामध्ये त्याचे कसे उपयोग आहेत हे जर तुम्ही विचार केलात तर तुम्हाला त्याचं महत्त्व कळेल. काही लोक दही खात नाहीत कारण त्यांचं असं म्हणणं असतं की त्याच्यामध्ये जीवजंतू जिवंत असतात. खरं आहे, शास्त्रामध्ये सत्य आहे. मग पंचामृतात दही कसं चालतं?
मग भगवंत काय हा अभक्ष्यभक्षण करणार आहे का? तत्व नीट समजून घ्या. आपण एखादी गोष्ट, एखादी कृती करत असतो, पण ती करताना आपण ती का करतो ह्याचा विचार कधी करत नाही. त्याचे जे घटक असतात ते का वापरले जातात आणि त्याच्या पाठीमागं विज्ञान काय आहे. साहणेवरती गंध उघळलं जातं. मग गंध काय आहे? कधी विचार केलाय? आता तर तयार गंध मिळतं. दुकानात जा, गंधाचे डबे आणा, पाणी करा, बोटानी करा, लावा. सहाण हल्लीच्या मुलांना माहीतच नाही. पण मग सहाणेवर गंध का उघळायला जायचं? कुठल्या बोटाने उघडलं जातं आणि किती बोट घेतलं जातं? बाजूला सहाणेवरनं जेव्हा तर छोट्याशा ताटलीमध्ये आपण गंध काढतो, त्या अख्खा हाताने असं काढत नाही, कुठल्या बोटांनी काढतो. आणि त्या गंधाचा त्या बोटांच्या कंपनांवरती असलेला स्वामी आणि त्या गंधाचा काय परिणाम आहे, एकमेकांचं काय समीकरण आहे, याचा विचार आपण करत नाही. देवाला गंध उगाळा एवढंच असतं. देव हे निमित्त आहे, कायम लक्षात ठेव. भगवंतानी अशी निर्मिती केलेली आहे की माणसाला एकाग्रता साध्य करण्यासाठी काहीतरी हवं असतं आणि भगवंताचं मूर्ती हे त्यातलं एक मुख्य एकरूपता साधण्याचं साधन आहे. मूर्तिकार, शिल्पकार जेव्हा मूर्ती किंवा शिल्प तयार करतात तेव्हा राम किंवा श्रीकृष्ण किंवा इतर कुठलीही देवता असो, ती त्याला ज्याच्या मनाला जशी भावते तसं तसं तो मूर्ती तयार करतो किंवा ज्या दगडातनं ते शिल्प तयार होतं तो नको तो भाग असा काढतो आणि त्याच्या मनामध्ये जे चित्र असतं ते बरोबर तिथं उभं होतं. याचाच अर्थ आपलं मन आणि या सृष्टीमध्ये असलेली प्रत्येक वस्तूमध्ये परमात्मा आहेच. आपण म्हणतो की चराचरामध्ये हा परमात्मा सामावलेला आहे, पण तो दिसणार कसा, तो जाणवणार कसा? शिल्पकारांनी दगडातलं जे नको तो भाग काढलेला आहे आणि त्याच्या मनामध्ये जी मूर्ती उभी आहे. आता शिवाजी महाराजांचं शिल्प आपण बघतो, एवढे जण तयार करतात, बरोबर शिवाजी महाराजांचा चेहरा तयार करतात, पण शिवाजी महाराजांना पाहिलंय कोणी? आहेत, पाहिलेले आहेत, तसे दाखले पण आहेत, फोटो पण मध्ये काही काही याच्यामध्ये येतात. पण रामाला आणि श्रीकृष्णाला पाहिलेलं आहे का? फोटो काढलेले आहेत का? म्हणजे काय की मनामध्ये जो भाव असतो तो तसा तिथं उतरत असतो. आणि हे मनुष्याला समजणं गरजेचं आहे. ज्ञान आहे, पण ते गुह्य कसं आहे तर ते असं आहे. भगवंताची पूजा रोज नित्य घरामध्ये होते, पण त्या पूजेचा अर्थ काय आहे हे जर माहीत नसेल, वैज्ञानिक दृष्ट्या विज्ञानाच्या दृष्टिकोनातनं जर माहीत नसेल, तर हा राजविद्या राजगुह्य योग समजणारच नाही. ज्ञान विज्ञान योग हे भगवंताने अगोदर सांगितलं आहे की ज्ञान आहे, पण त्याच्या पाठीमागचं विज्ञानाचा जर तुम्ही विचार केला नाहीत तर माझी प्राप्ती असून होऊन काही उपयोग नाही आहे. एखाद्या तान्ह्या मुलाला, पाळण्यातल्या मुलाला जर 2 तोळ्याचा दागिना दिलात तर त्याला काही कळेल का? एखाद्या लहान मुलाला सोन्याचं ब्रेसलेट दिलं आणि हातात एक जंबो दिलात की ज्याची किंमत 5 पैसे आहे, तो जसा ते चाखेल तसं त्याच्या चेहऱ्यावरती हास्य आणि आनंद उत्पन्न होईल.
पण जे समाजाच्या दृष्टीने आपल्या दृष्टीने किमती आहे तो ते फेकून देईल. म्हणजेच काय, ज्याची योग्य जाणीव होते, हे माझ्यासाठी योग्य आहे, हे जेव्हा आकलन होतं, हे कळतं, तेव्हा परमेश्वराकडे जायचा पहिला मार्ग मोकळा होतो. एकदा उदाहरण मी वाचलं होतं म्हणून सांगतो. आपण सगळ्यांनी बेलसऱ्यांची प्रवचन ऐकली असतील, वाचली असतील, गोंदवलेकर महाराजांची. आणि महाराजांना त्यांनी एकदा विचारलं, नमस्कार केला, आणि गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं, असं करा, रामाकडे जा आणि त्याला म्हणो, यापुढं मला काही मागायला लागू नये, हे माझं मागणं आहे ते पूर्ण कर. आणि मग ते बेलसऱ्यांचे वडील का आजोबा मला माहीत नाही, यांनी गोंदवलेकर महाराजांना प्रश्न विचारला की असं काय मागू, कशासाठी मागू. तर ते म्हणले की हे जर तू मागणं मागितलंस की आजपासनं मागण्याची बुद्धीच मला नको, हेच मागणं मी मागतोय, तर तुझं मन त्या श्रीरामाबरोबर एकरूप होईल. पण प्रपंचामध्ये राहून जर नुसते प्रपंचाचे प्रश्न जर सोडवत बसला, सोडवले पाहिजेत, कर्म आहे, कर्तेपणा आहे, करता आहेस, पण ते या भगवंतामुळं आहे ह्याचा विसर पडता कामा नये. मनुष्य जीवनामध्ये बघा कसं असतं, या सृष्टीमधचा निर्माता, कर्ता करविता, निमित्त हे तो भगवंत आहे. आणि भगवंत हा प्रत्येक माणसाच्या बाबतीत, प्राणीमात्रांच्या बाबतीत हे चांगलंच करत असतो. आणि हे चांगलं कसं करतो, एकदा तुम्ही जर समजा तुम्हाला माहिती आहे की जो कर्ता करविता आहे हा भगवंत आहे, पण तुमचा स्वतःचाही एक देह आहे, त्याला विचार आहेत, आणि तुम्ही त्याच्याशी, त्या भगवंताशी जर भांडाचं ठरवलं, त्याला जर विरोध करायचा ठरवलात, तर करू शकाल का? नाही करू शकणार. पण म्हणून मनामध्ये असा विचार येता कामा नये की मग माझं जे वाईट होतंय ते भगवंतच करतोय. समोर त्यांना दिसताना घटना ही वाईट दिसते, ती त्याच्या प्रारब्धात मनुष्याच्या लिहिलेलीच असते, आणि भगवंत योग्य करतो. आणि इथं गोंदवलेकर महाराजांनी बेलसऱ्यांना सांगितलं की परमात्म्याकडं एकच शक्ती अशी नाही आहे की ती तो मनुष्याला देऊ शकत नाही. आणि त्यांनाही प्रश्न पडतो, काय गंमत आहे, महाराज सांगतायत की जो जगाचा निर्माता आहे, ज्याच्या हुकमाशिवाय हे जग चालत नाही, उत्पत्ती स्थिती लयाचा जो स्वामी आहे, अशी स्वामित्व असणारा हा परमात्मा आपल्याला एक गोष्ट देऊ शकत नाही, अशी कुठली गोष्ट आहे? आणि महाराज म्हणतात की भगवंत कोणाचं वाईट करू शकत नाही. तुम्ही कितीही जरी म्हणालात तरी भगवंत तुमचं वाईट करणार नाही. जे होईल, जे नशिबात तुम्हाला समोर दिसतंय, जे भोगाला लागतंय आणि जे उपभोगाला लागतंय, हे तुमच्याच कर्माचं फळ आहे, हे विसरू नका. माऊलींना जेव्हा समाजाने इतके बोल लावले आणि एक दिवस रागाने जेव्हा ताटी बंद केली, झोपडीत आले, बंद केली, राग 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 अनावर राग झाला, सहन किती करायचं. आणि मग मुक्ताबाई माऊलींना म्हणाल्या, माऊली अहो रागवताय कशाला,
स्वतःमध्ये वायू तत्व निर्माण करा, तो अग्नी विझेल. नाही तर जलतत्व निर्माण करा, तो अग्नी विझून जाईल. आणि हेही जमत नसेल तर संत व्हा आणि त्या अग्नीला माफ करा, म्हणजे तुमचं मन, तुमचे विचार शांत होतील. ज्ञान बघा, संत तिथे विवेक असं म्हणतात. संत म्हणजे काय, नुसतं संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर महाराजांना जीवनामध्ये कधी सुख मिळालं? जो स्वतः परमात्माचा अवतार होता, जीवनामध्ये कधी सुख मिळालं का? गावाच्या बाहेर राहायला लागलं, भिक्षा मागून जगायचं, झोळीत जे पडेल ते खायचं, अंगावरती फाटक्या वस्त्रादिशी राहायचं. मुंज करायची होती तरी सुद्धा पैठणला जाऊन शुद्धीपत्र आणायला लागलं. आई वडिलांना स्वतःच आत्म्याची हत्या करायला लागली. आणि असा भगवंत सुखाचा एक जरी त्यांनी दिवस काढला का हो? माऊलींनी असा कधी त्याच्यामध्ये काढला का की आज मला खूप आनंद झालाय? क्षणोक्षणी हेटाळणी, सुखाचा दिवसच नाही. लोक जाता येता बोल लावत आहेत, खायला नीट व्यवस्थित नाही, कुठलीच गोष्ट व्यवस्थित नाही. तरीही तसं म्हणतात की समाजाचं विष माऊलींनी प्यायलं, पण ओकताना अमृत ओकलं. मनुष्य जीवनामध्ये काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात की आपण घेतोय काय आणि समाजाला देतोय काय. ह्यांनी माझं नुकसान केलं म्हणून मी त्याचं नुकसान करतोय, उपयोग काय? भगवंत, आपण राजविद्या राजगुह्य योग बघतोय. हा गुह्यता आहे, जीवनातली गुह्यता आहे, ती आपण पाहत आहोत. समर्थ रामदास स्वामींनी याच्यावर लिखाण केलेलं आहे की देवाचं एकदा जर तुम्ही होऊन गेलात तर तुम्हाला प्रश्नच नाही पडला पाहिजे. स्वतःचे प्रश्न राहतच नाहीत, कारण जो प्रश्न आहे तो त्या परमात्म्याचा प्रश्न आहे. तर कसा सोडवायचा तो ते बघेल. तुम्ही फक्त तो स्वीकाराचा आहे. हा स्वभाव तुमच्या मनामध्ये उत्पन्न होणं गरजेचं आहे. आणि मग गुरुची आवश्यकता काय? तर ह्याच्यासाठी गुरुची आवश्यकता आहे. भगवंत समोर आहे, ज्ञान समोर आहे, पण ते जर कळत नसेल, दिसत नसेल, तर जीवनात उपयोग तो काय? आणि मनुष्य प्राण्यांना असं झालेलं आहे की राम म्हटल्यानंतर रामाची मूर्तीच दिसली पाहिजे. पण संतांनी, गुरूंनी, जे खरेच गुरु आहेत, गुरुपदाला शोभेचे आहेत, असेच फक्त, नाहीतर शिष्यानं दिवस रात्र पाय चेपाला बसवणारे ते काय गुरु नव्हे. कायम म्हणतात ना की माणसाने सर्व गोष्टी फुंकूनच घ्याव्या. फक्त गुरु जे देतोय त्याच्यामध्ये प्रश्न नसावा, मनापासून स्वीकारावं. त्याच्यात ज्या क्षणी तुम्ही शंका काढाल त्या क्षणी समजून जावं आपण हा मार्ग स्वीकारू शकत नाही. काल घडलेलं एक उदाहरण सांगतो. ज्या क्लासला मी जायचो आणि तिथं बक्षिसी म्हणून मिळालेलं जे कडं होतं त्यातलं एक कडं मी आमच्या डॉक्टरांच्या सांगण्यावरनंच माझ्या बहिणीला दिलं. आणि परवा त्या जेव्हा माझ्याकडे आल्या तेव्हा म्हणाल्या की तुमची विद्या तुम्ही हे कष्टाने मिळवलेलं आहे आणि मी त्याच्यावरती ते आयतं घेतलेलं आहे. आमचा विषय तेव्हा थांबला आणि काल गुढीपाडवा होता. तेव्हा मला त्या म्हणाल्या की ते मी तुम्हाला परत करणार आहे. तुम्ही एवढं कष्टाने कमवलंत ना, ते माझ्याजवळ राहणं योग्य नाही. तेव्हा त्यांना मी SMS केला, मेसेज केला
की डॉक्टरांनी ते तुम्हाला द्यायला सांगितल्यावरती विषय संपला. त्याच्यावर माझा अधिकार नाही. एकदा दिलं की दिलं. पण त्या थोड्याशा हट्टी स्वभावाच्या आहेत. त्या म्हणल्या नको, आपण असं करू, मी ऑफिसमध्ये येते, आपण 2 चिठ्ठ्या करू, डॉक्टरांसमोर टाकू, हो का नाही. मग त्यांना मी तसाच SMS केला की घरीच टाका, कशाला डॉक्टरांच्या समोर. जर आपल्या गुरुचं, परमात्म्याचं वास्तव सगळीकडे आहे, आपल्याला मान्य आहे, तर नुसतं समोर येऊन काय उपयोग आहे. आणि मग त्यांनी त्या घरी चिठ्ठ्या टाकल्या आणि त्याचं उत्तर त्यांना नाहीच आलं. आणि ते नाहीच येणार होतं. त्याचं कारणच असं आहे, आपण कितीही जरी मानलं तरी शक्ती ही शक्तीच असते, काम करत असते. आणि मग त्याला मी नंतरही केलं की आत्ता आगाऊपणा केलात परत करू नका. कारण एखादी शक्तिदायक गोष्टी जर आपल्या भाग्यात असेल तर तो देणारा मी नाही आहे. जसं आता हे उदाहरण म्हणून सांगतोय की ज्यांच्याकडे शिकलो त्या गुरुजींनी, त्या सरांनी मला जे दिलं, भलं ठीक आहे, पण ते देताना ज्याच्यासाठी होतं त्याच्याकडेच ते गेलं. आणि हे आपण स्वीकारलं पाहिजे. जीवनामध्ये अशीच प्रत्येक गोष्ट असते की ती मनुष्याने स्वीकारली पाहिजे. आपल्याला वाटतं की आपल्याकडचं गेलं तर आपल्याकडचं काहीच जात नाही. ते तेवढंच तुझ्या पुरतं असतं. ते समोरच्याचं असतं, ते तात्पुरतं तुझ्याकडे आलेलं आहे. बँकेत ठेवलेले पैसे, बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले काय दागदागिने असतील, हे बँकेचे असतात का? नसतात. हे तुमचेच असतात. तुम्हाला पाहिजे तेव्हा ते मिळतात, पण त्याच्यासाठी वेळ यायला लागते. मग चांगले असो किंवा वाईट असो, लग्न असेल तर आपण जाऊन ते लॉकरमधले दागिने काढतो आणि मग त्या दिवशी लग्न झाल्यावर परत ठेवतो. तसं प्रसंग, आपल्या जीवनामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट ही त्या भगवंतानी योजली आहे. आणि ज्यांना आपण सद्गुरू मानतो, ज्यांना गुरु मानतो, ज्यांच्या वचनावरती आपण हे गाडा आपल्या संसाराचा पुढं नेतोय, त्यांच्या कुठल्याच वक्तव्यावर प्रश्न कधी नसावा. त्यांनी सांगितलं अमुक कर की करायचं का, हा प्रश्न विचाराचाच नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. हे घेण्यासारखं आहे. आपण ज्ञानेश्वरीचा फक्त अभ्यास करतो. ज्ञानेश्वर असं म्हणले, त्याचे हे दाखले, त्याचे तकलीफ, पण कधी ज्ञानेश्वरांचा विचार करत नाही. की कधी असं कुठल्या अख्ख्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे की माऊली आज मस्तपैकी झोपलेले आहेत, आज त्यांना पंचपक्वान्नाचं जेवण मिळालं आणि झोपलेले आहेत. मिळालं का? नाही मिळालं. जो काही अवतार झाला, जो काही अवतार माऊली, परमात्मा, महाविष्णू जगले, हा केवळ आणि केवळ संकटामध्ये, प्रतारणेमध्ये त्यांनी आयुष्य काढलं. आणि हे काढाचं कारण असं की समाजाला सांगून दिलं की बुद्धी वाटली, ज्ञान वाटलं, त्याच माऊलींनी वाटलं. म्हणजे मनुष्य जर ज्ञानी असेल, बुद्धिवान असेल, तर त्याच्या नशिबामध्ये भोग नाहीत असं होत नाही. जी स्थिती आहे, जी परिस्थिती आहे, ती मनुष्यानी स्वीकारायला हवी. आणि विज्ञानही त्याच्या पाठीमागचं स्वीकारायला हवं. नुसतं रेड्याच्या मुखी माऊलींनी वेद म्हणून दाखवले म्हणून त्यांना मोठं म्हणू नये. हा भगवंतावरचा, स्वतःच्या विद्येवरचा, स्वतःच्या ज्ञानावरचा त्यावेळी माऊलींचा असलेला विश्वास होता. समाजाने दुजाभाव केलेला होता. आणि समाजाने दुजाभाव केल्यामुळेच ही कृती माऊलींना हा चमत्कार करून दाखवायला लागला की प्राणी मात्र हे सुद्धा मनुष्यासारखेच आहेत.
त्यांच्याशी वागताना माणुसकीने वागा. आत्ताचा समाज आणि तेव्हाचा समाज हा फरक होता. आणि आज मला असं वाटतंय की तो जास्त बिघडलेला आहे. मी कायम सांगतो, डॉक्टरही कायम सांगायचं की प्रत्येक कृती का होतीये हे लक्षात घ्या. घरातल्या स्त्रीनी हळद आणि कुंकू का लावायचं, ह्याचं शास्त्रीय वैज्ञानिक कारण काय हे समजून घ्या. ते लावायलाच हवं. दिसायला चांगलं दिसत नाही, 10 माणसं काय म्हणतील म्हणून लावत नाही. इतकं दुर्दैव आहे आपल्याकडे. हातामध्ये काचेच्या बांगड्या हव्याच हव्या. ज्या गोष्टींनी वाईट नजरा, वाईट शक्ती या बाजूलाही उभा राहत नाही, एवढी त्या काचेच्या बांगड्यांमध्ये ताकद आहे. कायम लक्षात ठेवा की एखादी गोष्ट आपल्याला दाखवतात पण त्याचा विचार कधी करत नाही. थोडंसं विषय शारीरिक गोष्टींवरती घेऊन जातो की एखाद्या सिनेमामध्ये एखाद्या अबलेची अब्रू लुटताना दाखवतात आणि तिच्या हातातल्या बांगड्या नुसत्या काय होतं हा प्रसंग दाखवत नाहीत, पण बांगड्या तुटलेल्या आणि त्या बाईच्या हातातनं रक्त आलेलं दाखवतात. कधी विचार केला का? आपण फक्त विचार करताना करतो झालं बाईची इज्जत तुटली. त्याचा अर्थ असा होता की आजूबाजूला असलेली वाईट शक्ती त्या स्त्रीवर भारी ठरली. म्हणून विज्ञान आपलं प्रत्येक इतकं सुंदर विज्ञान आहे आपलं. प्रत्येक कृती का करायची, संध्या का करायची, शेंडी का ठेवायची, ह्या प्रत्येक गोष्टीला खूप महत्त्व आहे. आणि आपण राजविद्या आणि राजगुह्य हा योग बघताना ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. नुसतं सांगून अभ्यास म्हणजे काय, मी पहिल्यांदाच सांगितलं, विषय समोरच आहेत. माऊलींनी ज्ञान विज्ञान सांगितलेलंच आहे, पण ते काय आहे हे फक्त आपण आता हातामध्ये कापूस आहे पण सगळ्यांनाच पिंजता येतो का? सगळ्यांनाच वाती करता येतात का? नाही येत. मग ती कशी करायची आणि ती ज्ञान ज्योत आपण कशी लावणार आहोत हे पुढील भागात पाहू. श्रीराम.